झोपडपट्टी पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये आता नवी मुंबईमध्ये आंदोलनं होत आहेत. अनेकांच्या मागण्या आहेत की झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यातलीच एक सर्वात महत्वाची मागणी म्हणजे शिवसेना नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी केलेले आहे. अनेक वेळेला त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्याने उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आज ते उपोषण त्यांचं सुरू झालेलं आहे आणि ते बेमुदत उपोषण होत नाही. अनेक मागण्या आहेत झोपडपट्ट्यांच्या, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारचा त्यांनी जो आहे तो निर्धार केलेला आहे. आजपासून उपोषण सुरू झालं आहे. खरं तर अनेक ठिकाणी चर्चा अशा प्रकारची आहे की तुम्ही स्वतः सत्ताधारी आहात, तुमचे मुख्यमंत्री स्वतः आहेत, मग अशी अडचण काय निर्माण झाली की तुम्हाला उपोषणाचा हत्यार उपसावं लागलं? बघा, हे माझी शासनाच्या विरोधात माझी लढाई नाही आहे. हे माझी लढाई चाललेले आमदार गणेश नाईक यांच्या विरोधामध्ये. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस नव्या मुंबईमध्ये आले त्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की SRA लागू करतो आणि SRA लागू करून झोपडपट्टीचं बायोमेट्रिक सर्वेक्षणाची सुद्धा सुरुवात केली होती. पण या ठिकाणी आमदाराचा इगो हर्ट झाला आणि आमदारांनी लगेच 10 FSI बोंबलत बसला. आता त्याला 10 FSI कुठून स्वप्न पडलं मला माहिती नाही, पण मला माहित नाही 10 FSI हा काय प्रकार आहे. आणि 10 FSI म्हणून काहीतरी सांगून ते एक इगो हर्ट करून त्यांनी तो बायोमेट्रिक सर्वे थांबवला. माझं म्हणणं एवढंच आहे, आज आमदाराला वाटलं की हे विजय चौगुलेला क्रेडिट जात आहे, शिवसेनेला क्रेडिट जात आहे, म्हणून त्यांनी याच्यामागे प्रेस्टिज यूज करून हा आमचा बायोमेट्रिक थांबवला. त्या 5-6 महिने झाले मी शांत बसलो होतो की ते आज करतील, उद्या करतील, काहीतरी याच्यामध्ये त्यांना काय सुधारणा करायची असेल तर सुधारणा करून शासनाच्या मार्फत ते आणतील. पण त्यांनी तो इगो ठेवूनच आता इलेक्शनला 2-3 महिने बाकी आहेत, 2 महिने बाकी आहेत आणि तरी सुद्धा त्याच्यावर काय नाही झालं. मला वाटलं या अधिवेशनामध्ये त्या विषयावरती, झोपडपट्टी या विषयावरती काय बोलतील, पण त्यांनी झोपडपट्टी या विषयावरती न बोलता त्यांनी विषय घेतला आपला सिडकोच्या प्लॉटचा आणि नगरपालिकेच्या प्लॉटला हँडओव्हर करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, मी असं करेन, मी तसं करेन. माझं म्हणणं त्यांना सांगणं होतं की सिडकोने दिलेला 12,000 मीटरचा भूखंड यांनी कोणी विकला हे त्यांना विचारायला सांगा. त्याच्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय हे सुद्धा मी त्यांना अपील केलंय. यांची सत्ता असताना यांना काही गोष्टी करता नाही आल्या आणि आज झोपडपट्टींचा जो आशेचा किरण तयार झाला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे 2000 साली सर्वे झाला, 2000 साली 40,000 घरांचा सर्वे झाला होता. 2095ला 19,000 झाला होता. त्याच्यानंतर 2000 साली झाला तो एक 20,000 म्हणजे असं 40,000 घरांचा सर्वे झाला. आज मला सांगा, एक कुटुंब आजपर्यंत त्यांचं 2000 पासून 2024 पर्यंत त्यांनी सर्वे नाही केला. नगरपालिका यांच्या या सर्व गोष्टी असताना मग त्यांनी सर्वे का नाही केला? आणि आज कुठेतरी SRA लागू करून आम्ही सर्वे चालू केला तर त्याला सुद्धा यांची खो घालायची त्यांची ही चालू आहे. माझं म्हणणं आहे 24 पर्यंतच्या सर्वांना घरं भेटली पाहिजे. आज 2000 साली सर्वे झाला, आज 24 वर्ष एका घरामध्ये एक मूल जन्माला आल्यानंतर 2 मुलं त्या 24 वर्षात जन्माला येतात. आज ती मुलं मोठी झाली, त्यांनी काय करायचं? म्हणून एक घराच्या वरती दुसरं घर तयार झालं. आता एक गरजेपोटीच एक घर तयार झालं आणि आमदारांनी आता सर्वीकडे आता संवाद साधायचं, प्रकल्पग्रस्तांना एकत्र करण्याचं धोरण अंमलवलंय. मी सांगतो या 30 वर्षामध्ये आमदारांनी एक प्रकल्पग्रस्त लोकांसाठी गरजेपोटी त्यांच्या घरांचा एक तरी त्यांनी GR काढलाय का ते दाखवून द्यावं. एक GR मी तर राजकारण सोडून देणे, त्यांनी जर GR काढला असेल. फक्त बस आपण बोलतो ना मेलेल्या मड्यावरचं लोणी काढण्याची खायची त्यांची सवय आणि तीच सवय त्यांनी हे केलेलं आहे. आणि आमदारांनी असे काय गोष्टी केलेल्या आहेत की त्यांनी ते दाखवून द्यावं. आज आम्ही मुख्यमंत्री, मी आज उपोषणाला बसलोय. मी एका गोष्टीसाठी बसलोय, झोपडपट्टीचा तर विषय आहेच आहे. आज झोपडपट्टीची परिस्थिती एवढी आहे. आज हे आव असून बोलतात मोरबे डॅम आम्ही घेतला, पण एकाही झोपडपट्टीला मोरबे डॅमचं पाणी भेटत नाही. आम्हाला पाणी भेटतंय, बारवी डॅमचं पाणी भेटतं, ते पण पाणी अशा पद्धतीने भेटतं की त्याला मीरा भाईंदरला पाणी सोडलं की आमचं पाणी बंद, ठाण्याला पाणी सोडलं की आमचं पाणी बंद. म्हणजे आमची परिस्थिती अशी 2-2 दिवस 3-3 दिवस आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाहीये. म्हणजे हे मोरबे डॅम हे कोणासाठी घेतलंय? श्रीमंतासाठी.